मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यामध्ये थैमान घातलाय। नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये आज मुसळधार पाऊस बरसलाय। या अवकाळी पावसाचं पाणी शेतीत मोठ्या प्रमाणात साचलंय। या मान्सून पूर्व पावसामुळे शेती मशागतीची कामं पूर्णतः खोळंबली आहेत। बुलढाण्यातील सर्वच तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय। सलग 5व्या दिवशी जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। दरम्यान वातावरणातील तापमान कमालीची घट झाली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे। गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे पेरणीसाठी बी बियाणे खतांच्या जुळवाजुळवीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे। जालन्यातील गिरिजा नदीला अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यातच पूर आलाय। भोकरदन तालुक्यातील हसनाबाद शिवारातून वाहते नदी, तर गिरिजा नदीला उन्हाळ्यात पहिल्यांदाच पूर आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। जालन्यात मान्सून पूर्व पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय। या पावसामुळे फळबागांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दिगंबर लोढे या शेतकऱ्याने काढून ठेवलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय।